पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती झाली। विनायक केमिक्स कंपनी क्लोरीन गॅसची गळती झाली। परिणामी काही कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत भोकरच्या हाडोळी इथं महाराष्ट्रातील पहिल्या पाणी सप्ताह उपक्रमाचं आयोजन केलं। सप्ताहादरम्यान गावात वृक्षारोपण करण्यात आलं। अमरावतीत मराठी शाळा वाचवण्यासाठी एसआयएफच्या नेतृत्वात विद्यार्थी रस्त्यावर उतरले। हातात संविधान घेत फुले शाहू आंबेडकरांची वेशभूषा करत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली कोंडवाडा येथील मारानावर भर दुपारी लागलेल्या भीषण आगीत तिलारी कालव्यासाठी ठेवलेले पाईप जळून खाक झाले। शेतमांगरही आगीच्या भक्षस्थानी पडले। आग एवढी भीषण होती की जवळपास 50 एकर जागेला आगीनं वेढलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आपल्या भाषणातून देशवासियांना व्यायामाचं महत्त्व सांगितलं। नागरिकांना स्वस्थ ठेवण्यासाठी आयुर्वेद महत्त्वाची भूमिका बजावतोय असंही त्या म्हणाल्या। पंढरपुरात क्रीडा संकुलासाठी शिवसेनेच्या युवा सेनेनं आंदोलन केलं। रस्त्यावर क्रिकेट खेळून आणि धनुर्विद्येचं प्रत्यक्ष दाखवत आंदोलकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी आवश्यक असणारे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल तयार करावं अशी मागणी केली। कौलापूर इथं द्राक्षबागेत काम करताना शेतकरी गणेश पाटील यांना वेलीवर 5.5 फूट लांबीचा लाग आढळला। सर्पमित्र गजानन जाधव यांनी या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं। इंदापूर तालुक्यातील भिगवण अपहरण प्रकरणात अपडेट समोर आली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या संवादात मुलीनं आई किंवा मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली। न्यायालयाच्या आदेशानुसार पीडितेला पुण्यातील महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले। कल्याण पश्चिमेतल्या बहुतांश उद्यानांत अस्वच्छता आहे। ठेकेदारांकडून उद्यानाची व्यवस्थित देखभाल होत नसल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केला। मालेगावात महापालिका नमाज पठण प्रकरणात भाजपासह हिंदुत्ववादी आक्रमक झाले। हिंदुत्ववादी संघटनांकडून कार्यालय पवित्र करण्यासाठी शुद्धीकरण केलं गेलं। महानगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली। राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। यावेळी राष्ट्रपतींसोबत राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित होते। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालाय। एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणं कठीण झालं होतं, मात्र शासनानं तातडीनं 100 कोटी रुपयांची तरतूद केली।